लाडकी बहिणीची लूट सुरू असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी चक्क तलाठी महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या संदर्भात अकोला जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून पटवारी दाखला देण्यासाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले। काल रात्री उशिरापर्यंत अकोला तहसीलदारांनी तलाठ्यांची चौकशी करत चौकशीअंती या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली। राजेश शेडके असं या निलंबित केलेल्या तलाठ्याचं नाव असून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावडे यांनी हा निलंबनाचा आदेश काढला आहे। राजेश शेळके तलाठी उमरी प्रज्ञे बाळापूर यांच्याबद्दल काल एक व्हिडिओ प्रसारित झाला होता। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही काल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। त्या समितीनं आम्हाला चौकशी अहवाल सादर केलेला आहे आणि सदर चौकशी अहवाल तहसीलदार अकोला यांच्यामार्फत प्राप्त झाला असून संबंधित तलाठी श्री राजेश शेळके यांना त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कर्तव्यपरायणता न राखल्यामुळे त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली। त्याच्यामुळे त्यांना सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे। नेमका आरोप काय होता? त्यांच्यावर आरोप हा होता की जी योजना जाहीर झालेली आहे त्या योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला त्यांना देणं अपेक्षित होतं, तर त्यांनी तो निःशुल्क देणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी ते नागरिकांकडनं पैसे घेत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे।